नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अंतर्गत येणाऱ्या श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय धुळे यांच्यातर्फे मित्रांनो नवीन वॅकन्सी झालेल्या आहेत आणि विद्यार्थी हे 7वी पास विद्यार्थी तसेच फक्त 10वी पास विद्यार्थी या पदाकरता फॉर्म भरू शकतात मित्रांनो. म्हणजेच खूप साऱ्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी येथे खूप चांगल्या वॅकन्सी झालेल्या बघा मित्रांनो. तर डिटेल जाहिरात काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अंतर्गत येणाऱ्या श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे आणि सर्वोपचार रुग्णालय धुळे यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट ड संवर्गातील ही पदे बघा मित्रांनो. तर श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे यांच्यातर्फे बघा मित्रांनो प्रयोगशाळा परिचर, शिपाई, पहारेकरी, शवविच्छेदन परिचर, प्राणीगृह परिचर, दप्तरी परिचर आणि सफाईगार या पदाकरता विद्यार्थी फॉर्म भरू शकतात बघा मित्रांनो. रिक्त पदांची जाहिरात पण दिलेली आहे त्यांनी आणि सोबत बघा मित्रांनो वेतन श्रेणी पण दिली आहे. प्रयोगशाळा परिचर हे विद्यार्थ्यांना 19,900 हे बेसिक पेमेंट आहे बघा मित्रांनो आणि बाकी सर्व पदांच्या विद्यार्थ्यांना 15,000 बेसिक पेमेंट प्लस 23,600 बेसिक पेमेंट त्यांनी दिलेलं आहे. प्लस यामध्ये आणखी जे अलाउन्सेस असतात ते पण लागू होतील नंतर. आणि त्यानंतर सर्वोपचार रुग्णालय धुळे येथे वेगवेगळ्या पदांची खूप साऱ्या वॅकन्सी आहे बघा मित्रांनो. शिंपी, दंतपरिचर, उदवाहन चालक, वसतिगृह सेवक, मेस सेवकची 1 वॅकन्सी, कक्ष सेवकच्या 31 वॅकन्सी बघा मित्रांनो. त्यानंतर रुग्णपटवाहक, न्हावी, धोबी, शिपाई, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर, माळी, कक्षसेवक, बाह्य रुग्ण विभाग सेवक, सुरक्षा रक्षक, तसेच पहारेकरी, प्रमुख स्वयंपाकी, सहाय्यक स्वयंपाकी सेवक, क्षकिरण सेवक, सफाईगार अशा मित्रांनो 24 वॅकन्सी याच्या अशा वेगवेगळ्या वॅकन्सी दिल्या आहेत बघा मित्रांनो. फॉर्म हे 3 जानेवारी 2024 पासून चालू होणार आहेत आणि 24 जानेवारी 2024 ही शेवटची डेट आहे फॉर्म भरण्याकरता. त्यानंतर मित्रांनो सामाजिक आरक्षणाअंतर्गत जे रिक्त पदाचा तपशील आहे तो यांनी या PDF मध्ये दिलेला आहे बघा मित्रांनो. प्रयोगशाळा परिचर 7 वॅकन्सी दिल्या बघा मित्रांनो. तर वेगवेगळ्या सामाजिक आरक्षण कशा राहतील सामाजिक आरक्षणाअंतर्गत तर या PDF मध्ये पूर्ण त्यांनी दिलेले आहे. तर तुम्ही बघू शकता, फॉर्म भरायच्या वेळेस चेक करू शकता बघा मित्रांनो तुम्ही. तर यामध्ये दिला आहे त्यांनी. सफाई कामगार बघा मित्रांनो 2 वॅकन्सीज आहेत. त्यानंतर सर्वोपचार रुग्णालय धुळे यांच्या पण त्यांनी याच PDF मध्ये दिल्या आहेत डिटेल. तर बघू शकता बघा मित्रांनो. तर मित्रांनो शैक्षणिक अर्थ बघा मित्रांनो सफाईगार या पदासाठी फक्त इयत्ता 7वी विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. म्हणजे बघा मित्रांनो 7वी पास असलेले विद्यार्थी सफाई कामगार या पदासाठी फॉर्म भरू शकतात आणि बाकी सर्व पदांसाठी बघा मित्रांनो उमेदवारांची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे जे पण विद्यार्थी 10वी पास असतील ते सर्व विद्यार्थी बाकी सर्व पदांकरता फॉर्म भरू शकतात बघा मित्रांनो. फक्त त्यांना मराठीचे ज्ञान असले पाहिजे, लिहिता वाचता आणि बोलता येत असले पाहिजे मराठी. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघितले मित्रांनो. त्यानंतर बघू मित्रांनो की वयोमर्यादा. तर वयोमर्यादा बघा मित्रांनो मिनिमम वय हे 18 असले पाहिजे आणि अराखीव प्रवर्गाचे विद्यार्थी हे 40 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. 38 + 2 वर्षे बघा मित्रांनो कोरोनाच्या नोटिफिकेशननुसार दिलेले आहेत 2 असे टोटल 40 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. तसेच मागासवर्गीय, खेळाडू, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हे विद्यार्थी 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. महिला अराखीव 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात 40 वर्षापर्यंत आणि मागासवर्गीय 45 वर्षापर्यंत. तर असे डिटेल त्यांनी सांगितलेलं आहे बघा मित्रांनो यामध्ये की एज्युकेशन क्वालिफिकेशन नंतर तुमचे जे वयोमर्यादा ते किती राहणार आहे. बाकी त्यांनी आरक्षणाअंतर्गत काय राहील रूल हे पण यामध्ये दिलं आहे त्यांनी. तर परीक्षा शुल्क बघा मित्रांनो 1,000 रुपये फी राहणार आहे अराखीव उमेदवारांसाठी आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ या विद्यार्थ्यांना 900 रुपये फी भरावी लागणार आहे. माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांना कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही आहे. तर मित्रांनो तुमची जी पेपर आहे ते IBPS घेणार आहे. या लिंकवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. याची जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यावर फॉर्म भरू शकता मित्रांनो. पण सध्या फॉर्म चालू झालेले नाही आहे. 3 जानेवारी 2024 पासून फॉर्म चालू होतील. तर अशी ही पूर्ण जाहिरात होती बघा मित्रांनो.
या PDF च्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तसेच वेबसाईटची पण लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यावर जाऊन पण तुम्ही ही पूर्ण जाहिरात डाउनलोड करू शकता व वाचू शकता. तर अशी ही जाहिरात होती बघा मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. सर्वांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.